नमस्कार मित्रांनो, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ड्रॉ द फॉलोइंग लाईन बी टी. तर लाईन बी टी ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला एक स्केल, आता मी स्केल वापरलं नाही सध्याचा घेतोय मी. इथे द्यायचं 2 पॉईंट आणि इथे पॉईंट लावतात लाईन बी टी किंवा टी बी, तुम्ही काही नाव देऊ शकता त्याचं, ठीक आहे. दुसरा क्वेश्चन आहे रे डी ई. तर रेसाठी पण तुम्हाला शिकवलं आहे मी. रेचा स्टार्टिंग पॉईंट असा असतो, त्याचं नाव द्यायचं डी आणि मग एक इथे ई, ठीक आहे. त्याच्यानंतर लाईन एम पी सेम तसं करायचं, 2 पॉईंट द्यायचे आणि एम पी लिहायचं, लाईन एम आणि लाईन पी. आणि लाईन वाय, आता ही काढताना तुम्ही डायरेक्ट असं काढा, इथे पॉईंट द्यायची गरज नाही, कारण त्यांनी ऑलरेडी आपल्याला वाय सांगितलं पॉईंट करायची. लाईनचं नावच वाय आहे स्मॉल लिपीमधला, आणि शेवटी पॉईंट एम, ठीक आहे. एकदम इझी आहे. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे की ड्रॉ द डायग्राम इलिस्ट्रेट द फॉलोइंग पॉइंट्स. पॉईंट पी लाईज ऑन लाईन ए बी. एक लाईन ए बी काढायला लावली त्यांनी, जे काढायला लावलं पेपरामध्ये तेच काढायचं, आपण दुसरं काहीच काढायचं नाही. ए बी नाव दिलं कारण तिथे चुकतील. ए बी सांगितलं ए बीच सांगायचं. लाईन ए बी काढलं आणि त्यांनी सांगितलं की पॉईंट पी लाईज, म्हणजे पॉईंट पी कुठेतरी लाईज होता. आता तुम्ही इथे पण बनवू शकता, तुमच्या मर्जीने. आता इथे बनवतो, मला इथे आवडतं. तर पॉईंट पी लाईज ऑन द लाईन ए बी, याचा अर्थ झाला आणि आपण बनवून पण टाकलं. क्वेश्चन नंबर 2 आहे पॉइंट ई अँड एफ आर ऑन द लाईन एम बट पॉइंट डी इज नॉट ऑन द लाईन एम. एक लाईन काढायची एम नावाची, म्हणजे साहजिक हे एम काढू, आणि त्याने सांगितले पॉइंट ई आणि एफ हे तर ह्याच्या लाईनीवर येत आहे, पण पॉइंट डी आहे तो लाईनीच्या वर आहे, म्हणजे बाहेर आहे. बाहेर खाली पण ड्रॉ करू शकतो, वरती पण. काय असं नाही की मी केलं म्हणजे तुम्ही पण इथे, तुम्ही कुठे बाहेर त्याला ड्रॉ करू शकता. फक्त त्यांनी सांगितलं ते लाईनवर नको पाहिजे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ड्रॉ रे ओ पी अँड रे ओ क्यू. तर रे तुम्हाला आता आपण बनवलं इथे, एक पॉईंट द्यायचा याचा, रे ओ पी आणि पुन्हा रे ओ क्यू. त्याचा एक अजून एक मेथड आहे ड्रॉ करायचा, एक असं तुम्ही ड्रॉ करू शकता सरळ सरळ, आणि ह्याचं नाव देऊन द्या ओ पी क्यू. म्हणजे तुमचं काय बनेल, एक ओ पी पण बनून जाईल, ओ पी आणि ओ क्यू, ठीक आहे. असं पण बनवू शकता, किंवा सिंगल सिंगल तुम्हाला करायचं असेल तर सिंगल सिंगल पण करू शकता, ठीक आहे. थँक्यू.